ज्यावेळेस राजे फरफटत जात होते, कुणी यायचं तोंडावर थुंकायचं, कुणी यायचं अंगावर थुकायचं, कुणी यायचं दगड मारून फेकायचा, तर कुणी यायचं एखाद्या तलवारीने एखाद्या माणसाचा असा तुकडा गपकन तोडायचा आणि तो तुकडा काढलेला कुत्र्याला एखाद्या फेकून द्यायचा. असे हाल 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 त्या ठिकाणी आमच्या शंभूराजांचे होत होते. आणि पहिलं फरमान काढण्यात आलं, शंभूराजांचे डोळे काढून घेण्यात यावेत आणि हापशेंनी त्या ठिकाणी गरम सळया केल्या आणि संभाजी महाराजांच्या डोळ्यापर्यंत घेऊन आलेले होते. लक्षात घ्या, संभाजी महाराजांच्या डोळ्यापर्यंत गरम सळया आल्या, परंतु एकही पापणी त्या ठिकाणी शंभूराजांनी आपली खाली घेतली नव्हती. पहिली सळई घुसली, दुसरी सळई घुसली आणि अक्षरशः बुबुळ बाहेर पडलं आणि भळाभळा त्या ठिकाणी डोळ्यांमधून रक्ताचा भंबाळ, रक्ताचा अभिषेक झाला. इतकं रक्त वाहत होतं, इतकं रक्त वाहत होतं. कुणी जर राजाला बघितलं असता, जसा कधी हनुमानाला शेंदूर फासतो तसं रक्ताने फासलेला माझा शंभू राजा त्या गिधाडांमध्ये, त्या कुत्र्यांमध्ये माझा संभाजी राजा सगळ्यांना दिसत होता. कुणीतरी यायचं तलवारीने नक्षी काढून जायचं, कुणीतरी यायचं शिवी देऊन जायचं आणि हे करत असताना गुडघ्याच्या वाटा सुद्धा संभाजी महाराजांच्या तोडल्या, हाताची बोट सुद्धा कापली, नख उपडून घेतली, अंगाचं कातड त्या ठिकाणी सोललं आणि सोलत असताना त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा एकच शब्द होता, जगदंब जगदंब. कारण की ही जगदंब होती जी त्या ठिकाणी शंभूराजांना प्रेरणा देत होती, प्रेरणा देत होतं शिवाजी महाराजांचं अस्तित्व. जगदंब जगदंब अशा मुठी आवडलेल्या होत्या. आणि त्याच वेळेस दुसरं फरमान काढलं, शंभूराजांचे कान काढा. शंभूराजांचे दोन्ही कान कापण्यात आलं, तरी सुद्धा जगदंब जगदंब चालू होतं. तो औरंगजेब एकच विचारायचा की रोया हो, किडकिडे हमारे सामने, बिलकुल नाही. शेवटच्या काळात सुद्धा संभाजी महाराज कोणासमोर गिडगिडले नाही, कोणासमोर त्या ठिकाणी आलेले नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी औरंगजेबाला राग येतो. अरे रागाच्या भरात औरंगजेब सांगतो, एक काम करा, त्याची जीभ काढा, जगदंब जगदंब म्हणणारी त्याची जीभ संपून टाका. आणि संभाजी महाराज म्हणजे फक्त राजे नव्हते, हाडा माणसा माणूस नव्हता, तो छावा होता, छावाचा जबडा होता. छावाच्या जबड्यात हात घालायची ताकद कोणाची होत नव्हती आणि त्या ठिकाणी जबडा उघडत नव्हता. त्याच वेळेस लक्षात घ्या, त्यांचं नाक दाबण्यात आलं आणि ज्या पद्धतीने नाक दाबलं, संभाजी राजांची जीभ बाहेर आली. आणि जशी जीभ बाहेर आली, सांडशी म्हणजे पकडीने जीभ बाहेर काढली आणि त्याचा लचका त्या ठिकाणी तोडला आणि जीभ बाहेर पडली. तशी त्या ठिकाणी तडफड करत होती. तिला सुद्धा या शंभूराजांपासून वेगळं व्हायचं नव्हतं. इतका क्रूर, इतकं हलाल, इतकं यातना करून माझ्या शंभूराजांना शेवटच्या काळात त्रास दिला. हा त्रास इथपर्यंत बघावला नाही, तरी सुद्धा संभाजी महाराज आपले निमूटपणे सहन करत होते. सगळेजण निघून गेले. रात्रभर संभाजी महाराज त्या ठिकाणी थांबले असतील आणि काय विचार करत असतील राजे त्यावेळेस. पाय गेले, बोट गेली, अंगाची कातडी सोडलीये, डोळे नाहीये, तोंडामध्ये जीभ नाहीये, काय म्हणत असतील संभाजी राजे त्यावेळेस. अहो संभाजी राजे माझे त्यावेळेस असे म्हणत असतील, आबासाहेब, ओ आबासाहेब, तुम्ही बघत असाल ना माझ्याकडे आबासाहेब, आबासाहेब या आभाळाचे डोळे करून तुम्ही या शंभूचा प्रताप बघत असाल ना आबासाहेब. जगायचं कसं तुम्ही शिकवलं, पण मरायचं कसं या तुमच्या बाळाने शिकवलं. आबासाहेब बघत असाल ना तुम्ही, पण आबासाहेब तुम्ही माझ्याकडे बघत असताना तुमच्याकडे बघायला, तुमच्या आबाळासारखे डोळे बघायला माझ्याकडे आता डोळे शिल्लक नाही. आबासाहेब कसा बघू आता मी तुमच्याकडे. दुसरा प्रश्न त्या ठिकाणी शंभूराजांनी विचारला असेल की आबासाहेब, ज्या हाताला तुम्ही माझं बोट धरून चालायला शिकवलं, ज्या लहानपणापासून तुम्ही माझं बोट धरून त्या दिल्लीला सुद्धा मला घेऊन गेले, आग्र्याच्या भेटीला घेऊन गेले, त्या हक्काने आबासाहेब आज माझा तुम्ही हात धराल का. पण हात धरण्यासाठी आबासाहेब माझ्याकडे माझा आता हात सुद्धा शिल्लक नाही. आबासाहेब तुम्हाला आबासाहेब तरी कसा म्हणू. आबासाहेब बनण्यासाठी त्या ठिकाणी माझ्या तोंडामध्ये सुद्धा आता जीभ नाही. आबासाहेब, श्री सखी तुला वचन दिलं होतं, तुझ्या सोबत 7 जन्माचे फेरे घ्यायचं वचन दिलं होतं. तुझा सुद्धा संसार अर्ध्यावर सोडून त्या ठिकाणी चाललोय. श्री सखी मला माफ कर, पण मला तुझ्यावर विश्वास आहे, माझ्या नंतर सुद्धा या स्वराज्याची धुरा तू लिलया पेलशील. श्री सखी मला माफ कर. आबासाहेब तुमची आठवण येते. आबासाहेब जगायचं कसं तुम्ही शिकवलं, पण मरायचं कसं हा
तुमचा शंभू बाळ त्या ठिकाणी शिकवेल. पण आबासाहेब एक गोष्ट सांगतो, मी मरणाला घाबरत नाही. असं मरण 1000 वेळा आलं तरी चालेल आबासाहेब, असं मरण 1000 वेळा आलं तरी सुद्धा चालेल. परंतु 1000 वेळा मरण येत असताना त्या रायगडावरच्या जगदीश्वराला एकच मागणं करतो, 1000 वेळा अशा मरण यातना दे, पण या मरण यातना देत असताना शिवपुत्र म्हणूनच मला कायम जन्म दे, शिवपुत्र म्हणूनच मला कायम जन्म दे. हे त्या ठिकाणी संभाजी महाराज मनातल्या मनात त्या ठिकाणी बोलत असतील. त्या ठिकाणी संगमावर त्यांना घेऊन घेण्यात आलं, मुंडकं बाजूला काढलं आणि मुंडकं बाजूला काढल्यानंतर त्या ठिकाणी धडाचे तुकडे तुकडे केले आणि ते गिधाडाला कुत्र्याला खाण्यासाठी त्या ठिकाणी सोडून दिलं. असे माझ्या शंभूराजेंचे हाल झाले. आणि ज्यावेळेस राजांचे हाल झाले, राजे ज्यावेळेस स्वर्गाकडे जात असतील, स्वर्गाकडे जाताना सुद्धा आडवे त्यांना आबासाहेब आले असतील आणि आबासाहेबांनी कडकडून मिठी मारली असेल, शंभूराजे तुम्ही आलात, आनंद आहे. आणि त्यावेळेस शंभूराजे सुद्धा देवाला गेल्यानंतर काय म्हटले असतील, हो देवा आता जन्म नकोच दुसरा, देवा जन्म नकोच आला मला दुसरा. का? कारण या जन्मातच माझं सारं सार्थक झालं. या जन्मात मला शिवपुत्र म्हणून मान मिळाला, स्वराज्याचा राजा म्हणून मान मिळाला, या स्वराज्याचा सेवक म्हणून मान मिळाला, हे हिंदुत्वाची कास धरण्याचा मान मिळाला. देवा आता मला जन्म नकोच दुसरा, देवा जन्म नकोच आता मला दुसरा. तरीही तुझी इच्छा झाली, तरीही तुझी इच्छा झाली तर कुळ मात्र मला फक्त हिंदुत्वाच दे. तरीही तुझी इच्छा झाली तर कुळ मात्र मला फक्त हिंदुत्वाच दे. आणि मला माझ्या आबासाहेबांच्या पायाची पायदुळू दे, माझ्या आबासाहेबांच्या पायाची पायदुळू दे. जगदंब जगदंब जगदंब.